नमस्कार. तर आज आपण पाहणार आहे रोज आणि पायनॅपल फ्लेवरचे कपकेक कसे तयार करायचे. तर त्याच्यासाठी मी इथे घेतले 200 ग्रॅम व्हॅनिलाचं प्रीमिक्स पावडर. त्याच्यानंतर मी इथे 100 ml पाणी घेतले. हे पाणी आपण थोडं थोडं करून याचं बॅटर तयार करून घेणार आहे. पाणी आपल्याला एक सोबत न टाकता 3 स्टेपमध्ये टाकून बॅटर तयार करून घ्यायचे आहे. बॅटर तयार करत असताना हे विस्क आपल्याला एकाच डिरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. आता याच्यानंतर आपण या इथे 1 चमचाभर तेल टाकून घेणार आहे. याच्यानंतर आपण 2 फ्लेवरचे कपकेक्स तयार करणार आहे. त्याच्यासाठी मी हे एकच बॅटर वापरून 2 फ्लेवरचे कपकेक तयार करणार आहे. आता आपण हे सेपरेट करून घ्यायचे 2 वाट्यांमध्ये. या इथे मी आपलं बॅटर सेपरेट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथे इमल्शन ॲड करणार आहे. हे पायनॅपलचं इमल्शन आहे. जर तुमच्याकडे इमल्शन नसेल तर तुम्ही इसेन्स आणि येलो कलर वापरून पायनॅपलचं इमल्शन तयार करू शकता. जवळपास अर्ध झाकण मी याच्यात टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर विस्कने किंवा चमच्याने हे मिक्स करून घ्यायचे. इमल्शनमुळे आपल्या कपकेक्सला फ्लेवर आणि कलर दोन्ही देखील येतो. तर हे तयार झाले आपलं पायनॅपल कपकेकचं बॅटर. त्याच्यानंतर आता मी इथे हे रोजचं इमल्शन घेते. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इसेन्स आणि कलर वापरून देखील तयार करू शकता. या इथे मी जवळपास अर्ध झाकणभर रोजचे इमल्शन टाकून घेते. हे देखील आपल्याला मिक्स करून घ्यायचे. याच्या आधी देखील मी कपकेकची रेसिपी अपलोड केलेली आहे, चॉकलेट आणि व्हॅनिला. तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. या इथे आपलं रोज आणि पायनॅपल फ्लेवरचं कपकेकचं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर आपण आपल्या कप्समध्ये टाकून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कपकेकचा मोल्ड देखील वापरू शकता किंवा आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या वाट्यासुद्धा वापरू शकता. कपकेक तयार करण्यासाठी मी अशा प्रकारचे कप्स घेतलेत. आता हे बॅटर आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. बॅटर टाकताना एक लक्षात ठेवायचं आहे, जास्त बॅटर घ्यायचं नाही आहे. जवळपास अर्धा कप किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी सर्व कप भरून घेणार आहे. या इथे सर्व कप्समध्ये मी बॅटर भरून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण
तेल किंवा बटर पेपर वापरलेला नाही। हां, फक्त बेक करायच्या आधी ह्या पूर्ण जेवढे आपण कप्स भरून घेतलेले आहेत त्याला असं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे एअर बबल्स तयार नाही होणार। प्रत्येक एक कप असा टॅप करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी या इथे एक कढई घेतलेली आहे। या कढईला आपण प्रीहीट करून घेणार आहे। त्याच्यासाठी मी इथे एक स्टँड ठेवलेला आहे। त्याच्या खाली तुम्ही मीठ देखील टाकू शकता, अख्खं मीठ। आणि याच्यानंतर आता आपण ही कढई गॅसची फ्लेम फुल करून याच्यावर एक परत झाकून घेणार आहे आणि 10 मिनिटांपर्यंत गॅसच्या फ्लेमला फुल करून ह्याला आपण प्रीहीट करून घेणार आहे। त्याच्यानंतर या इथे मी एका ताटामध्ये, हे एक साधंच ताट आहे, आपण जे रेग्युलरला वापरतो तसंच ताट आहे। मी याला तेल वगैरे काही लावलेलं नाहीये। त्याच्यामध्ये फक्त आपल्याला हे कपकेक्सचे ग्लास ठेवून घ्यायचेत। या इथे मी कढई प्रीहीट होण्यासाठी 10 मिनिटांसाठी ठेवलेली होती। कढई प्रीहीट झालेली आहे। गॅसची फ्लेम मी पूर्णपणे लो केलेली आहे। आता याच्यामध्ये आपण हे आपलं ताट ठेवून घेणार आहे। या इथे आता आपण 20 ते 25 मिनिटांपर्यंत गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करून आपले कपकेक्स बेक करून घेणार आहे। आपले कपकेक्स बेक होईपर्यंत आपण आपली व्हिपिंग क्रीम बीट करून घेणार आहे। त्याच्यासाठी मी या इथे हे 100 ml मेजरमेंट कप आहे, याच्यात मी व्हिपिंग क्रीम घेतलंय। आता आपण हे बीट करून घेणार आहे। व्हिपिंग क्रीम कधीही घेताना लक्षात ठेवायचं आहे की ते क्रीम मेल्ट झालेलं असावं। जर तुम्हाला याच्यामध्ये कलर ॲड करायचा असेल तर तुम्ही क्रीम बीट करायच्या आधीच कलर ॲड करून बीट करून घ्यायचे, किंवा तुमची क्रीम बीट झाल्यानंतर देखील तुम्ही कलर ॲड करू शकता। या इथे माझे कपकेक बेक करून झालेले आहेत। त्याच्यानंतर या इथे मी एका पायपिंग बॅगमध्ये व्हिपिंग क्रीम भरून घेतलेली आहे। क्रीमसाठी मी येलो कलर वापरलेला आहे, कारण या इथे आपण पायनॅपल फ्लेवरचा कपकेक तयार केला आहे। तुम्ही कलर न वापरता देखील व्हिपिंग क्रीम फक्त वापरू शकता। या इथे मी अशा प्रकारचं नोझल वापरून याला डेकोरेट करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीचं नोझल वापरू शकता। रोज फ्लेवरच्या कपकेकसाठी या इथे मी रेड कलर वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या चॉईसने कलर वापरून डेकोरेशन करून घेऊ शकता। याच्यानंतर जर तुम्हाला डेकोरेशनसाठी शुगर बॉल किंवा इतर काही डेकोरेशनचं वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता। एवढ्या